आपल्या शरीरामध्ये वेगस नर्व नावाची एक नर्व असते. तर ही नर्व आपल्या मेंदूपासून आपल्या कोलनपर्यंत किंवा आपण म्हणू शकतो इंटेस्टाईनपर्यंत जात असते. ओके. आणि जेव्हा साऊंड हिलिंग आपण करतो त्यावेळेला ही नर्व आपण जास्त चांगल्या पद्धतीने कशी काम करेल याकडे फोकस करतो. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका. पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या धावपळीच्या जीवनात शांतता कुठेतरी हरवली. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी तणावाखाली जगतो. खरं तर सुखी आयुष्यासाठी आणि तणावमुक्त जीवनासाठी आपल्याला एका मोकळ्या वेळेची आणि शांततेची गरज असते. आणि यामुळेच आपलं मन शांत राहतं. मन शांत ठेवण्यासाठी बरेच जण मेडिटेशनही करतात. आपण कधी साऊंड हिलिंग थेरपी बद्दल ऐकलंय का? साऊंड थेरपी ही काही नवीन थेरपी नाहीये. याची प्रॅक्टिस शतकानुशतके चालू आहे. आणि या थेरपीचा उपयोग खरं तर अनेक आजारांवर केला जातो, एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून. तर आजच्या विषयावर म्हणजे साऊंड हिलिंग थेरपी बद्दल बोलायला आज आपल्या चॅनलवर खास पाहुणे आल्या मधुरा लडकर. नमस्कार मॅम, वेलकम. थँक्यू. मधुरा मॅम या गेले बरेच वर्ष साऊंड हिलिंग मध्ये काम करतात. त्याचबरोबर त्या एक ॲनिमल कम्युनिकेटर, टॅरो रीडर आणि बॅच फ्लॉवर थेरपी सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर त्या एक कवी मनाच्या सुद्धा आहेत. आपल्या प्रेक्षकांना ही साऊंड हिलिंग थेरपी जरा नवीन आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही नक्की काय थेरपी आहे? सर्वप्रथम प्रियांका, मी तुझा आभार मानते की तू मला इथे बोलवलंस. साऊंड हिलिंग थेरपी ही आपल्यासाठी आत्ता सध्या आपण हे नवीन नाव ऐकतोय असं वाटतं, पण जवळजवळ 5000 वर्षापासून आपण याची प्रॅक्टिस करतोच. प्रथम ही कशी काम करते ते सांगते. आपल्या शरीरामध्ये वेगस नर्व नावाची एक नर्व असते. तर ही नर्व आपल्या मेंदूपासून आपल्या कोलनपर्यंत किंवा आपण म्हणू शकतो इंटेस्टाईनपर्यंत जात असते. आणि जेव्हा साऊंड हिलिंग आपण करतो त्यावेळेला ही नर्व आपण जास्त चांगल्या पद्धतीने कशी काम करेल याकडे फोकस करतो. अगदी जुन्या भाषेत किंवा थोडा आध्यात्मिक भाषेत सांगायचं, मेडिटेशनच्या भाषेत सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या शरीरामध्ये नाड्या असतात, इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना. तर ही जी वेगस नर्व आहे ही सुषुम्ना नाडी आहे. आणि ही आपल्या पूर्ण शरीराला एक प्रकाराने उत्स्फूर्तता देत असते. किंवा आपण म्हणतो की आपल्या ब्लड सेल्स कधी कधी किंवा स्किन मधल्या सेल्स या डेड होतात, तर पुनरुज्जीवन त्याला देतं, म्हणजे रिज्युमिनेट करतं त्या सेल्सना. हे काम साऊंड हिलिंगने केलं जातं. आता हे कसं केलं जातं तर हे करत असताना आपण अगदी लहानपणी विज्ञानात शिकलेलो असतो की प्रकाशाचा एक स्पीड आहे, आवाजाचा एक स्पीड आहे. तर हा आवाजाचा स्पीड आहे जो अतिशय तीव्रतेने वाहत असतो, म्हणजे स्पीड भरपूर असतो त्याला. त्यामुळे सर्वात जास्त लवकर आपल्यापर्यंत काय पोचू शकतं ते साऊंड. हे सगळं जग सुद्धा अणुरेणूंनी बनलेलं आहे. आता सायंटिफिक बेस प्रमाणे जेव्हा आपण याचा अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक अणुरेणूंना म्हणजे ॲटम्सना संवेदना असतात, स्पंदनं सुद्धा असतात आणि ते संवाहन करतात. संवाहन म्हणजे पोचवतात, वाहतात एका ठिकाणाहून दुसऱ्या. तर आपण सिंगिंग बोल्सच्या माध्यमातून असे साऊंड्स जे आपल्या मनाला आणि शरीराला अतिशय शांतता देणारे किंवा काही गोष्टींमध्ये आपल्या शरीराचे काही जर का त्रास असतील आपल्याला होणारे तर त्या त्रासांना कमी करणारे असे घडू शकतात. म्हणजे साधारण कुठल्या प्रकारचे आजार ह्याच्यामध्ये आजारावर हे काय म्हणतात काम करतं सांगते, पण त्याआधी एक छोटंसं एक उदाहरण सांगते की कसं खूप वर्षापासून आपल्याकडे ही थेरपी चालू आहे. तर आपण मंदिराच्या घंटा ऐकतो, तर हा एक साऊंड हिलिंगचाच मोठा भाग आहे.
मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याकडे अशी पद्धत आहे की पहिली घंटा वाजवतो हो. आणि मग आपण मग आपण देवळात वाजवतो. प्रवेश करतो. हो. तर ती तो घंटानाद ऐकल्यानंतर कुठेही जाऊन आपण आलेलो असू, कुठलेही विचार आपल्या मनामध्ये चाललेले असतील, कितीही अस्वस्थता असते, तरी मंदिरात प्रवेश करताना जेव्हा त्या घंटेचा नाद आपण ऐकतो तेव्हा आपलं मन पहिलं स्थिर होतं, शांत होतं. अगदी. आणि परमेश्वराकडे जाण्यासाठी जी शांतताची गरज असते आपल्याला, ती पहिल्याच पायरीवर आपल्याला मिळते. म्हणजे मनात आपले भाव असे देवाबद्दलचे किंवा एक भक्तिमय भाव तयार होतात, कारण की शांतता मिळते. येस. आणि मग आपण त्याच्यामध्ये समरसून जातो आणि मग आपल्याला वाटतं की मंदिरात जाऊन आल्यानंतर किती शांत शांतता वाटतं. मिळते. काय मस्त उदाहरण सांगितलं तुम्ही. म्हणजे अगदी आपण ते रिलेट करू शकतो की साऊंड हिलिंग कसं काम करतं. म्हणजे अगदी बरोबर. तर ह्याच्यामध्ये कुठल्या आजारांवर ही साऊंड हिलिंग थेरपी काम करते? ह्याच्यामध्ये आम्ही 2 भाग पाडतो. ते म्हणजे एक शारीरिक आजार आणि एक मानसिक आजार. तर शारीरिक आजारांमध्ये अगदी ॲसिडिटी, मायग्रेन अशा गोष्टींपासून ते बऱ्याच क्रॉनिक डिझिजेसपर्यंत साऊंड हिलिंगचा अतिशय छान उपयोग होतो. आणि अर्थातच क्रॉनिक डिझीज जे असतात ते घेताना डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्यावाच, म्हणजे डॉक्टरांचं मार्गदर्शन पाहिजेच आणि त्याला सपोर्ट करायला. अगदी. कारण त्यावेळेसची आपली जी मानसिक स्थिती असते आजार झाल्यानंतरची ती अतिशय वाईट असते बऱ्याच पेशंटची. तर त्यांना या हिलिंगचा एक शांतता, मनाचा बॅलन्स सांभाळण्यासाठी अतिशय उपयोग होतो. प्लस रिज्युमिनेशनचं काम जे साऊंड करणार आहेत त्यामुळे त्या आजारामुळे जे काही त्रास झालेले असतात शरीरामध्ये ते भरून काढायला खूप मदत होते आणि एका पद्धतीने ती सपोर्ट करते तुमच्या मेडिकल कंडिशन्समधनं तुम्हाला बाहेर येणं. म्हणजे हे तुम्ही उदाहरण जे सांगितलं ना की रिज्युमिनेट करते आपल्या, हे आपल्याला बाहेरून जरी दिसत नसलं तरी हे आतल्यात ती प्रोसेस चालू असते. अगदी बरोबर. आणि मी असंही ऐकलंय की या लहरींचं म्हणजे ही साऊंड हिलिंग थेरपी जी आहे ती ब्रेनवर आपलं काम करते. लहरी त्या ब्रेन पर्यंत पोहोचतात. तर ते काय आहे नक्की? जेव्हा मानसिक किंवा शारीरिक कुठलेही आजार असतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर ह्याचा मेन सूत्रधार कोण आहे, तर मेंदू, म्हणजे आपला ब्रेन. तर या ब्रेनला जेव्हा आपण ॲक्टिवेट करणार आहोत, मेंदूपासून संवेदना शरीराकडे वाहत असतात आणि मेंदू सगळ्या आपल्या लिम्सना, म्हणजे आपल्या अवयवांना, इंटरनल एक्सटर्नल दोन्ही सूचना देत असतो की आता काय केलं पाहिजे. तर जर ब्रेन ॲक्टिवेशन आपलं छान असेल तर आपलं शरीरही चांगल्या पद्धतीने चालणार. ब्रेन आणि मन यांचंही कनेक्शन, जसं आजकाल आपण बऱ्याच होलिस्टिक गोष्टींमध्ये ऐकतो, माइंड, बॉडी अँड सोल. तर हे जे माइंड बॉडी कोऑर्डिनेशन आहे हे पण आपल्या ब्रेनवरच अवलंबून आहे बऱ्याच अंशी. आपण म्हणतो की मन वेगळं आहे शरीरापासून, बरोबर आहे, वेगळं आहे, पण तरी सुद्धा ते कुठेतरी जोडलेलं पण आहे. त्यामुळे आपल्या मनावर पण चांगला परिणाम होणं गरजेचं असतं किंवा मन सुदृढ असणं पण गरजेचं असतं. तर जसं शारीरिक आजारांमध्ये आपण साऊंड हिलिंगचा उपयोग करतो तसा मानसिक आजारांमध्ये, किंवा आजार नको म्हणायला आपण सगळ्याला, तर मानसिक ताणतणाव, अँझायटी, इन्सॉम्निया म्हणजे निद्रानाश, किंवा डिप्रेशन, ADHD, ADD किंवा अजून काही मनोशारीरिक विकार जर असतील तर त्यामध्ये सुद्धा अतिशय सिस्टमॅटिकली आपण साऊंड हिलिंगचा उपयोग करू शकतो. तर साऊंड हिलिंग थेरपी आणि म्युझिक थेरपी, तर यामध्ये काय फरक आहे? खरं सांगायचं तर साऊंड म्हणजे म्युझिकच आहे. आपण म्युझिक थेरपीमध्ये काय होतं, जेवढं मला माहिती आहे म्युझिक थेरपीमधून तेवढंच सांगते. त्याच्यामध्ये ना रागांचं मिश्रण असतं अनेक, आणि रागांना एकत्र करून त्याच्यावरची गाणी, बंदिशी, राग तयार झाल्यानंतर जे गायले जातात ज्या पद्धतीने, या सगळ्याचा वापर केला जातो. आणि ते तुम्हाला
टेक्निकली जास्त करावं लागतं. वेअरॅज साऊंड हिलिंग जे आहे ते आम्ही बोल्स वापरतो. ते पंचधातूचे असतात, ते क्रिस्टल्सपासून बनवलेले असतात आणि या बोल्सचा उपयोग करून आम्ही जे कोणी आमच्याकडे पेशंट म्हणून येतात किंवा क्लायंट असतात आमचे, त्यांच्यावर आम्ही तसा वापर करतो. आणि हे व्हायब्रेशन्स जे असतात हे त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम साऊंड हिलिंगमधून होतं. तसं पाहिलं तर म्युझिक थेरपी आणि साऊंड हिलिंग हे समांतर पातळीवर जातात, पण तरीही त्याच्यात एक थोडासा डिफरन्स आहे आणि म्हणून त्यामध्ये कधी कधी लोक कन्फ्यूज होतात. तर तुम्ही साऊंड हिलिंग थेरपी शिकवता सुद्धा, तर त्याचा काय पॅटर्न असतो, आउटलाईन काय असते? ओके, साऊंड हिलिंग शिकवताना आम्ही बेसिक कोर्स आणि ॲडव्हान्स अशा दोन याच्यामध्ये विभागलेला असतो. मी घेताना जे घेते ते बेसिक कोर्स घेते. बेसिक कोर्समध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बोल्सची माहिती देतो, त्याचे गेज असतात तर त्याच्याबद्दल थोडी माहिती देतो. किती फ्रिक्वेन्सीने ते वाजवायचं त्याचं पण एक टेक्निक आहे. हो, तेही महत्वाचं आहे, कारण प्रत्येक हे व्यक्तीनुसार बदलत जातं का, कोणाला किती फ्रिक्वेन्सी लागते? हो हो, बदलू शकतं ते व्यक्तीनुसार, पण त्याआधी फक्त त्याच्या ज्या स्टेजेस आहेत वाजवण्याच्या फ्रिक्वेन्सीच्या सुद्धा, तर त्याआधी नीट शिकून घ्यायला लागतात आणि मग तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता पेशंटप्रमाणे किंवा क्लायंटप्रमाणे, त्यांच्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे. तर हे बोल्स जे असतात ते पंचधातूंनी बनलेले असतात जास्त करून. अगदी छोट्यात छोट्या बोलपासनं अतिशय असे मोठे मोठे बोल्स पण असतात. तर प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो, प्रत्येकातून येणारं व्हायब्रेशन वेगळं असतं. त्या तरंग लहरींचा एक पॅटर्न असतो. तर त्याची नीट माहिती करून घेतल्याशिवाय तुम्ही साऊंड हिलिंग करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याची माहिती आम्ही स्टुडंट्सला आधी नीट व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगतो. साऊंड हिलिंगचा बेस कसा आहे त्याची नीट माहिती देतो. आमचे सेट पॅटर्न्स पण असतात, म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी क्लायंट येतात. म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे पेशंट जातो की सर्दी खोकला झाला, ताप आला, तर त्याच्यावर काय औषध, त्याप्रमाणे तुमचे पॅटर्न्स असतात. त्याप्रमाणे पॅटर्न्स असतात. ते कधी कधी व्हेरी होऊ शकतात, डिपेंड्स ऑन द एक्सपिरियन्स ऑफ साऊंड हिलर. आणि कधी कधी काही साऊंड हिलर्स जे असतात ते इंट्युशनवर पण काम करतात. त्यासाठी त्यांना बैठक लागते, अध्यात्माची लागते, थोडी मेडिटेशनची बैठक लागते. तर जेव्हा स्टुडंटला आम्ही शिकवतो तेव्हा मात्र आम्ही त्यांना सांगतो पहिल्यांदी स्ट्रक्चर वे जो आहे त्यानेच जा. बोल्सची प्लेसमेंट कुठे पाहिजे, तो जर तुम्हाला शरीरावरती ठेवायचा असेल बोल, तर तो किती मोठा पाहिजे, किती छोटा पाहिजे. त्याच्यानंतर त्याला जेव्हा आपण टोला देतो त्यावेळेला त्याची फ्रिक्वेन्सी किती पाहिजे, या सगळ्याचे सेट असं एक अभ्यास आहे. तर त्याप्रमाणे मग तुम्हाला शिकावं लागतं. इव्हन हे असंही असतं का की याच पर्टिक्युलर दिशेमध्ये असे बॉल्स ठेवले पाहिजे? हां, दिशेपेक्षा सुद्धा तुमच्या शरीराच्या भोवती जेव्हा बाऊल ठेवले जातात तर प्रत्येक आपली जी चक्र आहेत शरीरातली, षटचक्र, या चक्रांवरती काम होत असतं. कारण ही चक्र आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला पण जोडलेली असतात. प्लस वेगस नर्व ही वरपासून खाली जाणारी असल्यामुळे ती प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक भागाशी जोडली गेलेली असते. आणि एक जाळं आहे आपल्या शरीरामध्ये नाड्यांचं, त्यामुळे प्रत्येक नाडीवर काम होताना हे अतिशय जागरूकपणे करायला पाहिजे. म्हणून आम्ही या गोष्टी मात्र अतिशय पडखरपणे सांगतो की अशा पद्धतीनेच पहिल्यांदी करा. तुम्ही जसं जसा एक्सपिरियन्स घेत जाता त्याचा तसं तसं मग तुम्ही थोडे व्हेरिएशन्स करू शकता. पण मग हे बाउल्स तुम्हाला चार्ज करावे लागतात? बोल चार्ज करणं म्हणजे ते वाजवत राहणं. हो, अच्छा. तुम्ही जितके ते ऑपरेटिव्ह स्टेटमध्ये ठेवाल तितके ते चार्ज होत राहणार.
एखादा बोल स्टॅग्नंट असेल, खूप दिवस एखाद्या ठिकाणी ठेवला आणि त्याचा वापर होत नाही आहे, तर ऑब्व्हियसली एनर्जी ती स्टॅग्नंट एनर्जी. हो. तर जेव्हा म्हणजे एनर्जीच्या माध्यमातून जर का आपल्याला बघायचं असेल तर ती जेव्हा तुम्हाला क्लायंट येणार असतो त्याआधी जर बोल वापरात नसेल तर आम्ही जरूर असं सजेस्ट करतो की तो तुम्ही आधी 1-2 दिवस म्हणा किंवा काही तास, काही मिनिटं तरी निदान तुम्ही वापरला पाहिजे. मस्त आहे. आता तर आम्हाला या साऊंड हिलिंग नक्की काय आहे ह्याची आम्हाला एक आउटलाईन कळली की नक्की कशी ही काम करते आणि कशी. आम्हाला हे जाणून घ्यायचे की हे बाउल्स कसे काम करतात, तर कसे असतात बाउल्स ते? हे छोटासा आहे हा, सर्वात छोटा साईज जो माझ्याकडे होता तो मी आणला, कारण हे जड असतात, कारण हे पंचधातूने बनलेले असतात. याच्यामध्ये एक हा असा टोला देण्यासाठी वापरण्यात येणारा हा इन्स्ट्रुमेंट आहे आणि एक हे आहे जे तुम्ही पाहिलं असेल ढोल वगैरे वाजवताना आपण वापरतो. आणि अशी एक मॅट येते, तर डिरेक्टली प्लेस करायच्या आधी काही वेळेला आम्ही ही मॅट पण वापरतो. ते कशासाठी? एक आधार आणि दुसरं म्हणजे व्हायब्रेशन्स इतके जोरदार असतात आणि जर का आपल्याला हातावर ठेवून ते वाजवायचं असेल किंवा कुठेही प्लेस करायचे असतील बॉडीवर तर ते व्हायब्रेशन्स एकदम सोख होऊ शकतात. ॲक्च्युली आश्चर्य वाटेल, बऱ्याच जणांना हे माहीत पण नसतं की आपल्या शरीरावरती म्हणजे आपल्या त्वचेतून सुद्धा हा साऊंड झिरपत असतो आतमध्ये. आपल्याला गुजबम्स येतात, शहारे येतात अंगावरती. तर आपल्या लक्षात येत नाही की साऊंड जो आहे मनाचा बाहेरनं तयार होणारा, सिच्युएशन प्रमाणे तयार होणारा, या सगळ्या गोष्टी आपली त्वचा सुद्धा शोषून घेत असते. तर त्याच्यामुळे हे एक प्रिकॉशनरी मेजर आहे की हां. आणि एक आधार पण या बोलला हलू नये, सटकू नये म्हणून. आणि जर का सहन होत असेल तर हे आम्ही काढून टाकतो, पण सहन होत नसेल एखाद्या क्लायंटला तर हे ठेवणं कधीही चांगलं. आता हे 2 प्रकारांनी वाजवता येतं. एक म्हणजे आणि आता तुम्हाला लक्षात येत असेल की याचे व्हायब्रेशन किती दूरपर्यंत जातात. एक्सटेंड झाली बराच वेळ अजूनही. आता जर का हे असं जवळ आलं ना आपल्या शरीराच्या आणि वाजवलं तर तुला ते व्हायब्रेशन्स तुझ्या बॉडीला पण जाणवू शकतात, का तर जाणवतात. अगदी एकदम असं आत असं पूर्ण डोक्यापर्यंत जातो. आणि दुसरी एक पद्धत आहे जी आपण जी आपल्याला जास्त परिचित आहे, तर ही हे आपण बऱ्याच पिक्चरमध्ये किंवा कोणी तिबेटला वगैरे फिरायला गेलं, आजकाल रील्स मध्ये सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे. डोळे म्हणून शांत असं किती छान वाटतं. ऍक्च्युली खूप सुंदर अनुभव आहे. आणि हे खूप जवळजवळ 25 ते 30 सेकंद कमीत कमी हे व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोचतच असतात. त्यानंतरही पोचतात, फक्त आपली हे व्हायब्रेशन्स घेण्याची आपल्याला एवढी सवय नसल्यामुळे आपल्याला ते कधी कधी जाणवत नाही. पण जेव्हा आम्ही हे सेशन देतो त्यावेळेला एक अर्धा तासपासून ते साधारण 1 तासापर्यंतची वेगवेगळी सेशन्स हे केलेले असतात. हो. पण हे मग पर्टिक्युलर म्हणजे आपल्या तुमच्या पेशंट जो येतो, क्लायंट येतो तुमच्याकडे, त्याच्या पर्टिक्युलर आजारावर ते काम करतं. पण ते कुठे कुठे ठेवलं जातं? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की त्याच्या शरीरावर ठेवलं जातं, हे पॉइंट्स असतात का? हो. एक म्हणजे तळ हातावर ठेवलं जातं, जे रिफ्लेक्स झोन्स असतात. तळ पायावर ठेवलं जातं, पाठीच्या काही विशिष्ट भागांवर, पोटावर ठेवलं जातं आणि डोक्याच्या वरच्या साईडला, कानांच्या साईडला डायरेक्ट तो साऊंड जातो.
काही लोक संधिवात किंवा असे जे पेशंट असतात तर त्यांच्या आम्ही शरीरावर नाही प्लेस करू शकत, तर मग आम्ही ते साईडला प्लेस करतो. त्याच्यानंतर आम्ही ठरवतो की कोणते बोल्स त्यांच्यासाठी वापरायचे त्यावेळेला. त्यानंतर किती फ्रिक्वेन्सीने ते वाजवायचे तेही ठरलं. तेही आम्ही काही वेळेला आम्ही त्यावेळी ठरवतो, ओके. क्लायंटची परिस्थिती बघून किंवा त्यांचा एक साधारण त्यांचा अंदाज घेऊन. काही जणांना शांततेत राहण्याची पण सवय नसते, खूप अँझायटी वाढली आहे आजकाल, तर अँशियस असतात लोक, अँशियस होतात, तर त्यावेळी सुद्धा आम्हाला ती फ्रिक्वेन्सी त्या वेळेला कधी त्यांना सहन होते. पटकन डिसिजन घ्यावा लागतो. ओके. तर त्यामुळे प्रॅक्टिस भरपूर पाहिजे आणि सिस्टमॅटिकली गेलेलं कधीही चांगलं. नक्कीच नक्कीच. प्रियांका, मला एक अजून गोष्ट सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे. ती म्हणजे आपण आता ॲनिमल कम्युनिकेशन हा एक प्रकार आहे, टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन. तर जसं प्राण्यांसाठी ते आपण करतो त्याच पद्धतीने सिंगिंग बोल्स हे प्राण्यांसाठी वापरले जातात ॲज अ थेरपी. कारण की त्यांची जी ऐकण्याची कपॅसिटी असते ती आपल्यापेक्षा खूपच जास्त असते आणि त्यांच्यावर या व्हायब्रेशन्सचा परिणाम अतिशय सुंदर होतो. त्यांची अँझायटी घालवायला, त्यांना शांत करायला आजकाल ही थेरपी ॲनिमल्समध्ये सुद्धा वापरली जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही डॉग ट्रेनिंग वगैरे करता त्यावेळेला तर अतिशय सुंदर पद्धतीने वापरता येते. माझ्या स्वतःकडे माझं पेट आहे आणि जेव्हा जेव्हा तो अँशियस होणार असतो, साधारण काही सिच्युएशन असतात, माहिती असतं पेटमधला की काय काय सिच्युएशन्सला आपली कुत्री मांजरी अँशियस होणार, तर त्यावेळेला थोडासा वेळ काढून जेव्हा मी त्याला साऊंड ऐकवते तो एकदमच शांत होतो आणि मग आम्हाला हँडल करायला पण खूप सोपं जातं. मस्तच आहे, म्हणजे नवीनच आहे आपल्या सगळ्यांसाठी. खरं तर खूप जुनं, पण अजून नोंद होत नाहीये, ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये ही गोष्ट. आणि तुझ्या या उपक्रमातनं मला असं वाटतं तू खूप छान हा उपक्रम घेतलायस की ज्या गोष्टी अजून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या पोहोचवण्याचा तो एक छान उपक्रम हा. कारण मला खूप इंटरेस्ट असतो अशा गोष्टींमध्ये, सो मी नेहमी काहीतरी असं शोधत असते. सो रॅन्डमली तुमच्याबद्दल मला माहिती कळली आणि तुम्हाला विचार लगेच तुम्ही तयारही झाला, त्यामुळे हा योग असा जुळून आला. लवली. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? एक महत्वाचा मुद्दा होता सांगायचा होता मला की कुठल्याही थेरपी घेताना, कुठल्याही अल्टरनेटिव्ह थेरपीज किंवा होलिस्टिक गोष्टी ह्या घेताना त्याच्यावर श्रद्धा ठेवून घ्या. बघूयात काय होतंय, तर यापेक्षा म्हणजे तशी क्युरिओसिटी असली तरी छान, उत्तमच आहे, पण त्याहीपेक्षा जेव्हा तुम्ही ते घ्यायला जाता तेव्हा जितक्या श्रद्धेने तुम्ही ते करता किंवा जितका विश्वास त्या गोष्टीवर ठेवून करता तितका त्याचा लवकर इफेक्ट आपल्याला होतो. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की डॉक्टर इलाज करत असतात, तुम्हाला गोळ्या औषधं देत असतात, पण तुमचा तिथे विश्वास नसेल तर त्या गोळ्या औषधं काम करत नाही बऱ्याच वेळेला. तर तसाच प्रकार या होलिस्टिकच्या कुठल्याही माध्यमांमध्ये तुम्ही जरी गेला तर त्याच्यामध्ये तुम्ही तो विश्वास ठेवावा असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे काही क्रॉनिक डिझीजेस असतील की ज्याला मेडिकल हेल्प पाहिजेच, डॉक्टरांचा गायडन्स पाहिजेच, तर त्याच्यासाठी म्हणून हा पर्याय शोधला. तर डॉक्टर थकलेत, आता पुढे काही होऊ शकत नाहीये, विज्ञान पण कुठेतरी थांबतं, अशा वेळेला एक आधार तुम्हाला याच्यातनं मिळतो. प्लस जेव्हा तुमच्या अशा काही ट्रीटमेंट चालू असतात त्यावेळेला जसं मी पहिल्यांदा पण सांगितलं, तुम्हाला रिज्युमिनेट व्हायला, तुमच्या सेल्स रिज्युमिनेट व्हायला, एखाद्या इंटरनल अवयव जो आहे त्याचं काम अजून चांगल्या पद्धतीने तो फंक्शन करायला तुम्हाला या सगळ्या होलिस्टिक गोष्टींचा अतिशय सुंदर फायदा होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही तिन्ही गोष्टी मला असं वाटतं की सर्वांनी लक्षात ठेवाव्या. मस्त, छान. आणि आजचा विषय पण इतका छान होता
आणि तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने तो सगळ्यांसमोर मांडला आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचलीच असणार आहे आता की नक्की काय आहे साऊंड हिलिंग थेरपी. सो थँक्यू सो मच आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि मस्त एवढी इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. तुझे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते.